मस्तपैकी अटल टनलची मजा घ्यायची आपल्याला आज. लेट डेंजर रोड आहे राव. हे बघा, कालच्या राईड नंतर अशी काहीशी हालत झाली रायडिंग गिअर्सची. असं वाटतंय मी कुठेतरी बांधकामाच्या साईडवरती कामाला आहे. सत्याबाईला आपल्याला मनालीमध्ये भेटायचं होतं आणि यस, आपल्या समोर. नमस्ते मंडळी. अभी शिका ब्रो. दोन डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि सकाळचे वाजलेत 8:01. फुल गावासारखी फिलिंग येतं. मस्तपैकी तिथं लांब जाऊन ब्रश करायचा, नंतर तोंड धुवायचं, म्हणजे एकदम रॉ फिलिंग आहे, रॉ. ठीक आहे, सकाळ झाली, मस्तपैकी सगळेजण उठलेत लवकर. आता इथून नाश्ता वगैरे करून निघायचं आहे. आता इथून आपण निघूयात, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. बाईक तर रेडी आहे आपली, फक्त टँक ब्रेक लावायची आहे आणि ब्रेकफास्ट करून निघायचं इथून. यार खतरनाक थंडी आहे. काय म्हणतो भाऊ, थंडी कशी? थंडी आहे म्हणजे घरी जायला वाटतं. आठवण यायला लागली घरची. ऊन आलं तर परत गेलं रे. ऊन आलं आणि परत गेलं, पण ऊन येऊन पण काय फायदा आहे. 2 डिग्री आणि 1 डिग्री वाट लागली, वाट. काय आज नाश्त्याला? हे अरे मला असं याचा का वास हे येतोय, स्मेल येतोय. कशाचा? उत्तप्पा. इथून सरळ जा. हा, तिथं ते बनवतात त्यांना सांग. तो म्हणन बाबा इथं थंडीने हे व्हायला लागलं, उत्तप्प्याचं पीठ कधी गरम व्हायचं. थोडा धनिया डालते, अच्छा होता. जिरा डालते, अच्छा होता. बघूया काय काय नाश्त्याला. पोहे, पराठा मला खायचा नाही. ब्रेड, जाम, बटर आणि चहा. कुठे वेरी चाय? ओढू नको, थंडी वाजते. चहा कुठे आहे? येतोय रे, थंड आलता, गरम करायला गेलाय. अच्छा ठीक आहे, चला नाश्ता करूया. यार इतनी ठंड है, कुछ खाने का मन भी नहीं. हे बघा, कालच्या राईड नंतर अशी काहीशी हालत झाली रायडिंग गिअर्सची. असं वाटतंय मी कुठेतरी बांधकामाच्या साईडवरती कामाला आहे, गवंडी म्हणून. हे बघा पॅन्टची हालत बघा. अरे 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 याची थांब बघ. शूज तर बघ ना भाई, शूज तर लय घाण झाली. ते बघ शूज बघ. अरे अरे अरे. चला आता रेडी व्हायचंय, निघायचं इथून. भाई अक्षयनी पण फर्स्ट स्टार्टमध्ये चालू केली बाईक आणि विनयची पण झाली. आणि या 1 डिग्रीमध्ये आपली बाईकसुद्धा होती की नाही बघायचं, बघूयात. गिअरमध्ये गाडी. यस, न्यूट्रल. 1 2 3 गो. डन 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 डन. भाई हिमालयन आहे, इथं नाही चालवणार तर मग पुढे चालवणार. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या सर्चच्या थंडीने ना आमची हालतच टाईट केली. हाय ग, मजा आली पण यार, भरपूर थंडी होती पण. चला सकाळ सकाळ पहिलं लाईनअप लावून घ्यावा लागतो.
आणि मग निघायचं. बाकी यार मागचे पहाड कसे दिसतात तुम्हाला, भारी का नाही? मिस करणार यार ह्या सगळ्या गोष्टी आपण ना, मिस करणार. मन भरून घेतलंय पूर्ण. आता काय मला वाटत नाही पुढचे 2 वर्ष तरी मी लेह लडाख साईडला कुठे येईल. आणि आलो तरी बाईकवरती अवघड आहे. लय ॲडव्हेंचर केलं, लय ॲडव्हेंचर खतरनाक. आज निघता निघता तब्बल 9:30 वाजले आणि इथलं टेम्परेचर पण 19 डिग्री झालं. सकाळी 2 डिग्री होतं, पार 1 डिग्री 2 डिग्री असंच टेम्परेचर होतं. आत्ता कुठं बरं वाटतंय थोडं ऊन पडल्यावरती, पण तरीसुद्धा गार हवा आहे. त्यामुळे रेन जॅकेट घातले. ग्लव्स पण घालणार होतो पण नंतर म्हटलं काही गरज नाही आहे, पुढं जाऊन पुन्हा काढावे लागतील. आजचं जे मनालीपर्यंतचं अंतर आहे 215 नाही 180 समथिंग काहीतरी. ओल्ड मनालीला जायचं आपल्याला. द हॉस्टेलर आपला 2 दिवसाचा स्टे असणार आहे तिथे हॉस्टेलमध्ये. मस्त हॉस्टेलमध्ये यार बोर होतं यार, कारण आमचा ऑलरेडी ग्रुप आहे. सोलो असाल तर हॉस्टेलमध्ये असाल तुम्ही तर काय वाटत नाही, पण ग्रुप जर असेल तर मग हॉस्टेल नको. या राईडमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. त्याच्यातली ही एक गोष्ट आहे की आम्ही हॉस्टेल बुक केलं आहे, म्हणजे हॉस्टेल बुक केलेत भरपूर ठिकाणी, पण तिथे आम्हाला एवढी मजा नाही आली. कारण की ते बंक बेड असतात आणि सारखं काही ना काही काम पडतं. मग वरतून खाली उतरा, वर जो असतो झोपलेला त्याला सारखं खाली उतरा वर जा, ह्या गोष्टी होत राहतात. ग्रुप राईडमध्ये काय विषय होतो माहिती का, आम्ही सगळे वेगवेगळ्या एजचे आहेत. आताच आहे ना, त्यामुळे ग्रुप पण तसे क्रिएट झालेत नकळत. ग्रुप म्हणजे तसे ग्रुप नाही म्हणता येणार, पण एक असते ना, एक वाईब मॅच होते आपली, त्या टाईपमध्ये. ग्रुप जास्त मोठा असेल ना तर तुम्हाला आवरायला वगैरे जास्त वेळ लागतो. तर जर तुम्ही फिरत असाल तर जेवढा छोटा ग्रुप असेल ना तेवढं चांगलं, कारण की तुमचं जे काय आहे म्हणजे निघायचा टाईम किंवा एखाद्या ठिकाणी पोचायचा टाईम आहे तो कवर होऊन जातो. आता निघता निघता कधी काय होतं, 8-10 जण असल्यावरती तिघांचं होतं, 4 जणांचं होत नाही. मग त्यामुळे सगळ्यांनाच थांबावं लागतं. ह्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे थोडं ग्रुप छोटा असेल तर चांगली गोष्ट आहे. पहिले तर लागेल आपल्याला बारालाचा पास, त्यानंतर किलाँग आणि मग मनाली. यार श्रीनगरवरून जेव्हा आम्ही लेहला पोचलो तो रोड एकदम टिपटॉप होता, आणि हा लेह टू मनाली किंवा मनाली टू लेह म्हणा, रोड लय खतरनाक आहे खरंच. बघूनच अक्षरशः घाबरायला होतं. बाईक चालवायला तर सांगायलाच नको. तुम्हाला ब्लॉगमध्ये पण दिसत असेल, व्हिडिओमध्ये पण आता दिसत असेल की काय खतरनाक आहे. आत्ता तरी रोड चांगला आहे, मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल काय रोड होता खतरनाक. पण यार हा जो काही ऑफ रोड आहे ज्याच्यासाठी बायकर्स लेह लडाखला येतात, हा पुढच्या येत्या 2 ते 3 वर्षामध्ये ना नाहीसा होणार आहे. कारण की संपूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इथे पण इतका चांगला रोड होणार ना की मग जी काही लेह लडाखची जी मजा आहे ना ऑफ रोडची ती संपून जाणार. येणाऱ्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी फक्त व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. रोक दो उसको, रोक दो. हा रोड बघून ते पंचायतचा डायलॉग आठवतो, त्या सरपंचचा, कैसे गाड़ी चला रहे हो. अरे हम नहीं चला रहे हैं साला, रोड ही बवासीर है.
राहून राहून हे दुःख आम्हाला सतवायला पुन्हा पुन्हा येतं. लय डेंजर रोड आहे राव. अरे यार वॉटर क्रॉसिंग नाही पाहिजे. आहेच का? छोटीच आहे. ठीक आहे, चलता है चलता है. बारालाचा पास. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. बियारो, आय लव्ह यू बियारो. फायनली बारालाच्याला पास. आधी जेव्हा ऑफ रोड होते ना तेव्हा हे सगळे मोठे मोठे पासेस समजले जायचे, पण आता उमलिंगला सारखे सुद्धा मोठे मोठे पास आपण इझिली कव्हर करू शकतो बिकॉज ऑफ गुड रोड्स. एक घेऊ का गाडीवरती? लय भारी दिसते. एक छोटस घेऊ का? छोटस लय भारी दिसते. ए पिलू गेला राव. कुत्रे आहे त्यांच्याकडं चावलच. वेगळंच आहे ना इथल्या बकऱ्या. केस बघा ना कसलीत. टुम 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 टुम. सूरज ताल द विश लॉकर. काय विषय? चंद्रताल वैसा सूरज ताल. अच्छा, सूरज ताल आहे खाली. विश मागून तिथं लॉक करायची का? लॉक लावायचे का तिथं? अरे यार निळं निळं पाणी. असं वाटलं होतं खाली जेव्हा उतरू तेव्हा गरम असेल, ऊन असेल, पण इथं जास्तच थंडी वाजते यार. 14 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. वरती 19 होतं आणि खाली 14 डिग्री आहे. बापरे. रोड आलाय, जरा व्यवस्थित रोड आलाय. कव्हरअप होतंय अंतर. अजूनही आपल्याला 150 किलोमीटर करायचं आहे. रेंज अजून काय आलेली नाही आहे. फुल नेटवर्क अजूनही आलेलं नाही आहे. त्यामुळे मॅप अजून लावलेला नाही आहे. जे काही साईन बोर्ड आहेत रस्त्याच्या साईडला त्याच्या मदतीनेच आपण चाललो आहे. आणि एकच हायवे त्यामुळे काय विषय नाही येते. एक तास झाला बाईक चालवतोय. 50-60 किलोमीटर आलो असेल खाली उतरून. आणि इथे डोंगर बघा, आता हिरवे हिरवे डोंगर चालू झालेत. आता इथून पुढे या डोंगरांवरती मोठी मोठी झाडं पण दिसायला चालू होतील. आणि समोर बघा यार पूर्ण ढग आलेत. तिकडनं चालू आहे आपण. थंडी पण भरपूर वाजायला लागली इथे. म्हटलं थोडासा रेस्ट करावा 2 सेकंदाचा आणि निघू. तुम्हाला ज्या गोष्टी लागत नाही त्या तुम्ही इथे लावू शकता. आणि ज्याला त्या गोष्टीची गरज आहे तो ती गोष्ट वापरू शकतो. मग ते कपडे असतील काय असेल. ठीक आहे. अटल टनेल 91 किलॉंग 52
52 किलोमीटर नंतर आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. बापरे, रोड चांगला झाला, बाकी काय विषय नाही. इतके दिवस फक्त मातीचे आणि दगडांचे डोंगर बघत होतो आणि वरती टॉपला कुठेतरी थोडा थोडा बर्फ बघायला भेटत होता आणि आत्ता कुठे या डोंगरांवरती झाडं बघायला भेटत आहेत. आता इथे कसं थोडं सेफ फील होते. तर इथे दारसाला पोहोचलो आणि इथे आपल्याला चेकपोस्टला एंट्री करावी लागते. चला आता इथून निघूया. लेह मनाली हायवे. हो हो, खरंच खूप मोठा ब्रिज आहे आत्तापर्यंतचा. कोणीतरी ड्रोननी शॉट घ्या वरतून यार. ब्रिज रोड्स ऑर्गनायझेशन इन द सर्व्हिस ऑफ नेशन, दीपक. मस्त ब्रिज आहे, मोठाचा मोठा. हे छोटंसं गाव जिस्पा मनालीच्या आधी लागतं, केलॉंगच्या पण आधी. हे पण गाव खूप फेमस आहे आणि खूप भारी आहे. काय रे भाऊ थांबला? स्तूपाजवळ थांबला हा स्तूप. हो, इथे बघा ना यार, जसं हिमाचल एंटर केलंय, एक 100 किलोमीटर पुढे आल्यानंतर पूर्ण ग्रीनरी चालू झाली आहे. जे की लेह लडाखचे डोंगर होते ना, त्यापेक्षा खूप वेगळं. झरे बघा कसे वाहतात, 1 2 मस्त दोन्ही डोंगरांवरनं. आणि समोर बघा बर्फाने पूर्ण आच्छादलाय डोंगर. पण आपल्याला तिकडे जायचं नाही, आता बास झाली थंडी, मन भरून थंडी अनुभवली. आपल्याला जी गोष्ट करायची होती ती म्हणजे अटल टनेलमधून बाईक राईड करायची होती, ती सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे. मस्तपैकी अटल टनलची मजा घ्यायची आपल्याला आज. त्याआधी किलॉंगला थांबून आपल्याला आपल्या जवळच्या पेट्रोलच्या कॅन्स रिकाम्या कराव्या लागणार आहेत, कारण की अटल टनेलमध्ये फ्लेमेबल कुठलीही गोष्ट चालत नाही की ज्याने आग वगैरे लागू शकते. बघा कसा एक्सपिरियन्स अटल टनलचा. पंप आलाय, पण आपल्याला आपल्याकडचंच पेट्रोल भरायचं, त्यामुळे पेट्रोल पंपवरती जायचं कशाला. सगळेजण इथंच थांबतील. काय करायचं, आपण एक काम करूया, जाऊया आणि तिथे काहीतरी नरसाळ वगैरे असेल त्यांच्याकडे पेट्रोल भरण्यासाठी, ते वापरूया. भाई लय गरम होते, रेन कवर काढावं लागेल, सगळं काढावं लागेल. एक विंटर लायनर आणि रेन कवर पण काढलं मी रायनिंग जॅकेटमधलं. आणि आता हे टी शर्ट घातलं आहे, त्यानंतर विंटर लायनरसुद्धा आहे माझं. ऑलरेडी थर्मल पण आहे, ते थर्मल पण मी काढणार आहे आता. चला आता आपल्याकडच्या आणलेल्या कॅन्स आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत आणि आपली बाईकची टाकी आहे ती पण मोकळी झाली आहे ऑलमोस्ट. चला कॅन्स काढूया. कामात तर काय पडलं नाही यार.
ये आता आपल्याकडे झाली जागा एक, ही आपली सेकंड कैन। ये बॉय, अब ये 2 कैन जाएगी बाइक में। अरे यार मेरे हाथ भी गिरा था। मेरी तरफ से आपके लिए वो 2 कैंस, 6 कैन हो गए आपके पास अभी। मजे करो। ओए भाई ये तो लगाना भूल ही गए भाई, उड़ गया होगा। चला झालंय पेट्रोल भरून, हात बघा कसे झालेत पेट्रोल भरल्यामुळं, पांढरे पूर्ण पेट्रोल सांडलं हातावर। पेट्रोल भरलं आणि निघालो। आता येणार अटल टनेल आणि आपण पोहोचलोय आपल्या हॉटेलच्या जवळच। 67 किलोमीटर अजून बाकी आहे, अजून 2 तास लागेल। आणि यार हे वरती घरं बघा ना, काय सुंदर बांधलेत। आता दाखवतो इथून तुम्हाला मी मस्तपैकी। हे बघा काय मस्त घर आहेत। लँडस्लाइड झाली नाही, रस्ता खचलाय। समोरचा रस्ता बघा खचलाय पूर्ण, एक साइड पूर्ण खचून गेली आहे, एकच साइड चालू आहे। या गोष्टी खूप होत राहतात इथे यार। कसलं दिसतंय यार हे हिमाचल प्रदेश। सगळ्यांची घरं अशी वरती आहेत, डोंगरावरती। म्हणजे तुम्हाला घरात जाताना पण ट्रेक करून जावं लागेल। अटल टनेल अजून सुद्धा 20 किलोमीटर बाकी आहे झाले। मनालीत छोटे छोटे रस्ते आहेत, हे मी ऐकलं होतं, पाहिलं होतं। इथंच चालू झाले छोटे छोटे रस्ते। मस्त गाव आहेत यार हे, इथे राहायला फुल धमालेला। पण आपल्याकडे असते वेळेची कमी आणि हाऊस असते मोठी। सगळ्या गोष्टी कशा येतील जुळून। मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया। अरे बाप रे, काय रे हा रोड। अरे हा हे आता मागे पाऊस झाला ना, त्या पावसात हे सगळं झालेलं आहे। वाट पाहत होतो तो अटल टनेल आपल्या समोर आहे। सरळ का चालले ते? अटल टनेल से जाना है भाई, चलो मजे करेंगे। घुसतोय नॉर्थ पोर्टल। फोटो नाही काढला यांनी कोणीच, डायरेक्ट निघालोय। बायको का फोन करते आता, अटल टनेल मध्ये कसा बोलू तुझ्याशी। मस्त गार हवा येते इथं। व्हेंटिलेशनचे पाईप सोडले असतील ना, त्याच्यातनं मस्त गार हवा येते। वाव, थँक्स अँड विजिट अगेन अटल टनेल। पाऊस येतोय भाई, डायरेक्ट क्लायमेट चेंज, सगळं चेंज झालं डायरेक्ट इकडं। पाऊस, डायरेक्ट पाऊस। इथं झाला डेंजर पाऊस आणि रस्त्याची कंडिशन बघा। बापरे, अटल टनेल नंतर डायरेक्ट
चिखल यार, मनालीत फिरायचं होतं, इथं तर पाऊसच पाऊस चालू वाटतं. आम्ही 10 तारखेला जेव्हा निघालो होतो तेव्हा त्याच्या आधी इथे ढगफुटी वगैरे झाली होती आणि भरपूर नुकसान झालं होतं. आणि अजूनसुद्धा तो पाऊस चालूच आहे यार. पाऊस नको आहे, पाऊस आला की मग घाण होऊन जाते सगळी. लेह मनाली हायवे बंद झाला होता, एक साईडचा पूर्ण रस्ता खचून गेला आहे, फक्त एक साईड चालू आहे. बापरे, अवघड आहे. टाईम झाला 2:28 आणि भूक लागली होती, तर बाकीचे सगळे पुढे येऊन थांबले होते इथे बर्गर खायला. आणि हा बघा हा नजारा, वरती भरपूर पाऊस चालू आहे आणि इथे काहीच पाऊस नाही, अख्खा रोड सुक्का आहे. आणि यार एकदम वेळेवरती गोप्रोची बॅटरी संपली, त्यामुळे तुम्हाला काहीच दाखवता नाही आलं. जे की मागे क्लाउड बस झालं, ढगफुटी जी मनालीमध्ये झाली, त्यामुळे जे काही नुकसान झालं तुम्हाला थोडंफार मी दाखवू शकलो असतो. पण यार आपला मोटो ब्लॉगिंगचा जो काही गोप्रो आहे त्याची बॅटरी संपली आणि मी आत्ता ती चेंज केली. ठीक आहे, आता जाऊ द्या, भरपूर व्हिडिओ बघितले असाल तुम्ही. तर आता मस्तपैकी इथे बर्गर खाऊया. यार एक केस तरी हेल्मेटमुळं खराब होतात म्हणून मी कमी केले ते, बारीक केले ते केस यावेळेस. चला खाऊया आता इथं बर्गर. भाई सांगितलं ना माझा? हां सगळं व्हेज चीज बर्गर, चिकन चीज बर्गर माझा हां तोच. माझा चिकन. मग तू यायला तू तो म्हटलं बीफ पण टाक म्हणून. अयो हा याच्यासाठी चिकन मागवलं का नाही? त्याला म्हटलं माझा बर्गर सांगितलं का, मध्ये हा सांगितलं चिकन. नाही आपण चिकन खात नाही, व्हेज चीज बर्गर. हे बघा इथून दिसतंय, हे बघा हे सगळे दगड असे मोठे मोठे दगड असे वाहून आले होते पूर्ण तिथपासून इथपर्यंत आणि पूर्ण पुढंपर्यंत. आणि यार इथे सुद्धा पाऊस चालू झाला, पण अजून काय आपला बर्गर नाही आला. पण तुम्ही बर्गर खायला का थांबले? जेवायचं होतं ना आपल्याला. लय भूक लागली, तिथं वरती एवढे हॉटेल होते राव. लय भूक लागली, लय भूक लागली. एक चांगलं काही तिथं मेनूच नाही तर जाऊ दे, चला बर्गर खाऊ, बर्गर खाऊ. काही एका ठिकाणी भांडणं केलं, अरे जेवणच येत नव्हतं, ते आयडी दाखवा. चला व्हेज चीज बर्गर आपला. आणि हा व्ह्यू रोड होता ना तो अख्खा वाहून गेलाय आणि हे सगळी दगडं वाहत आलीत. एवढाच रोड बाकी राहिलाय. खूप डेंजर झाला यार इथे पाऊस. आत्ता पण यार वरती भरपूर पाऊस होईल, इथं खाली काही नाही आहे, पाणी बघताच आहे तुम्ही साईडला. हे बघा अख्खा रोड खचून गेलाय. मनाली एवढी सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. भारी आहे. आता मस्तपैकी 2 दिवस एन्जॉय करायचा आहे मनालीमध्ये. फायनली मनालीमध्ये आपण एंटर केलं आहे आणि हा मॉल रोड दिसतोय. आपल्याला तिकडे जायचं वळून. वा 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 वा, आपण इथेच येणार आहे फिरायला. मस्त मार्केट आहे मोठ्याच्या मोठं. फायनली हॉस्टेलर पोचलोय. कवर्ड पार्किंग पण आहे, बरं झालं. हे हॉस्टेलवाल्यांचं आहे ना, ऑनलाईन चेक इन करावं लागतं आपल्याला. आणि ही सगळ्यात किचकट त्यांची प्रोसेस आहे, पण चांगली गोष्ट आहे.
काय नाही ते डेटा साला आपला डेटा स्टोअर करतात बाकी काय नाही. भाई मला खालचा बंगबेड पाहिजे आज आपण तिघं खाली झोपणार. हा आपला डेटा चोरतात हे आपले आणि नंतर विकतात आपलं नंतर हे डबल पैसे करतात. डबल पैसे करतात. विनय कसं वाटतं डेटा बैंक में सिर्फ 69 रुपीज है, कुछ भी कर ले, मेरे को फर्क नहीं पड़ता. तर आजचा आपला स्टे असा काहीसा आहे. हे बघा इथे एक आहे, इथे एक बेड आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक, इथे एक आणि यार बाहेर बघा गॅलरी एक नंबर. वाव ते पण मस्त आहे. दोन तिकडे झोपणार मी बाल्कनीमध्ये 10 रुपये घालतील. हे बघा इथे एक मस्त. चला आता फ्रेश होऊया आणि मग मस्तपैकी थोडा आराम करूया. ऑल सेट. तर रेडी झालोय, जाऊया मॉल रोडला मस्तपैकी एक गरम चहा पिऊया. कारण चहा प्यायचा आहे आणि चहा इथं नाही प्यायचा, मॉल रोडवरती जाऊन प्यायचा आहे. येतंय का कोणी? मी निघालोय. चला सर. आपले आनंद सर येतात आपल्यासोबत. कोणी येऊ न येऊ. चप्पल तर घालू दे. चप्पल नाही. चला मी तुम्हाला माझ्या काय म्हणतात खांद्यावरती बसून नेतो. हे चल ना. ए आळशी चल ना. अरे भाई व्हिडिओ ट्रान्सफर करायची अरे जरा. चल रे, आल्यावर रात्रभर तेच करत बस. उठ. हो काकू सांगाव जरा याला. ये ना भाई जाऊन येतोय आम्ही, मागून येतो ना. मागून ना आता चल चहा प्यायला चल ना मस्त. चला सगळ्यांना माझ्याकडनं चहा. आपण येतोय. आणि मनालीमध्ये तुम्हाला डबल सीट हेल्मेट कंपल्सरी आहे. सो हेल्मेट घेऊनच निघालो यार. कोणीच यायला तयार नाही, सगळे नुसतं आळशीपणा करतात. पण आपण अजिबात नाही. चहा प्यायचा आहे तो पण मॉल रोडला जाऊ. भाई मनालीमध्ये एक यूट्यूबर आहे, म्हणजे माझा आवडता यूट्यूबर आहे सत्यासागर. आणि मी मेसेज केला की मला भेटायचं म्हणून आणि मला मेसेज आला आहे, रिप्लाय आला आहे. चला आता जाऊया भेटायला. लोकेशन पण कळलं आहे आपल्याला. विनय आधी येत नव्हता, आता तयार झाला आहे. मनालीमध्ये येऊन जे स्वप्न पूर्ण करायचं होतं ना ते पूर्ण झाले. सत्याबाई. तर सत्याबाईला आपल्याला मनालीमध्ये भेटायचं होतं आणि यस आपल्या समोर. नमस्ते मंडळी. अभी सीखा ब्रो. तर सत्याबाई मुंबईला होते राहायला, पण आता 1 महिना झाले ते मनालीमध्ये शिफ्ट झालेत. आणि बस मग मनालीमध्ये आलोय तर सत्याबाईला भेटलो नाही तर मग मनालीमध्ये येऊन फायदा काय. तर यस मनाली में आके सत्याबाई से मिलले भाई, बहुत अच्छा लगा. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद धन्यवाद. ये समझ में आया मेरे को, मतलब अच्छे वीडियो बनाता हूँ यही था ना. तसं सत्याबाईला आहे ना मराठी खूप चांगली होती, कारण की त्यांच्या ब्लॉगमध्ये खूप छान मराठी बोलतात ते अधूनमधून. ठीक आहे चला मजा आली खूप भेटून. इतनी तारीफ करती कुछ. गणपति बप्पा मोरया. यस अभी गणपति में आओ मुंबई में फिर. अरे अभी तो आया हूँ पर गणपति मेरा फेवरेट है, मजा आता है. धन्यवाद, बहुत अच्छा लगा आप लोगों से मिलके. बहुत अच्छी इनकी ट्रिप रही, हमने पूरी कहानियाँ सुनी है. बाकी ब्लॉग में तो आपने देख लिया होगा क्या क्या कहानियाँ जी हैं इन्होंने. एडवेंचर. यस लंबी सांस लो. अभी ऑक्सीजन बहुत है करने से होगा. ऑक्सीजन टंकी भी खाली गई. इधर आके कैन अभी हॉस्टल में वही चल रहा था हमारा. कैन लेके खत्म कर रहे थे अच्छा, क्योंकि जरूरत ही नहीं पड़ी. यस खूप बरं वाटलं यार सत्याबाईला भेटून. म्हणजे आपण ज्यांना बघून इन्स्पायर होतो किंवा ज्यांना बघून आपण ब्लॉगिंग करायला चालू केली आहे आणि ती लोकं जेव्हा आपल्याला भेटतात ना खरंच मनापासून भारी वाटतं. आणि अशा ठिकाणी जेव्हा मी माझं स्वप्न पूर्ण केलं आहे लडाख ट्रिप, आणि तेव्हा मला सत्याबाई भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मला त्यांनी एका मेसेजमध्ये लगेच रिप्लाय दिला यार. तर ठीक आहे. आणि आता आलो आहे आपण मरू टेम्पलला. आलो आहे मॉल रोडला. मस्तपैकी पाणीपुरी खाऊया आणि तिथे समोरच चहा आहे, चहा पण पिऊया. हो पहिलं पाणीपुरी घ्या. चल भैया पानीपुरी 1 2 3 4. मेरे को मीडियम. मीडियम सबको मीडियम दे दो. अच्छा बनाना. भैया मटर नहीं रखते. चना वाला नहीं बेचते. क्यों? चना वाला दो. भैया ऐसा पानीपुरी बनाना पुणे की पानीपुरी भूल जाना चाहिए. व्हाट अ कैच. वही साफ है. चलो दे दो भैया. नाली का पानी. मीडियम बनाना भैया, तीखा नहीं चाहिए. पुढे साफ दिसतो तुम्हाला. अरे कितना बड़ा साफ है. अरे कितना बड़ा साफ है. अरे अरे गोड पाणी पण खूप दिवस झाले चांगला चहाच भेटला नव्हता. आज बघूया, आज एकदम प्रॉपर ऑथेंटिक टपरी भेटली आपल्याला. इथला चहा पिऊन बघूया कसा लागतोय.
काय आहे, आम्ही दोघं जण आहे का नाही रे मॅगझिनला, आपला मॅगझिनला बोसरीच्या इथे मॅगझिनला आहे ना, तिथं आम्ही खास चहा प्यायला जात असतो. तो चहा आम्ही इतका मिस करतो ना, गेले 15 दिवस झाले. पण आज आता इथं आलोय, बघूया किती कसा चहा भेटतो आपल्याला. तर भैयाचं नाव आहे गरुडी. क्या भैया आपका नाम क्या है? गरुडी राणा. अच्छा, आणि त्यांच्या नावाने ही चहा फेमस आहे. बघूया पिऊन कशी आहे. कशी आहे रे? 1 नंबर आहे भाई. 1 नंबर का? बाज भाई, जे पाहिजे ते भेटलं.